वाटतं की इतिहासामध्ये जे चैतन्याचे झरे आहेत ते आपण शोधूया काय झालंय ना, फितुरीपेक्षा. नाही पण तो काय आता हे वाक्य नाटकांनीच खूप घराघरापर्यंत पोहोचले की या मराठी मातीला दुहीचा शाप आहे, इथे काय दगडावरही दुहीची बीजं उगवतात वगैरे असं म्हटलं जातं. त्यामुळे हा इथे बरं घरातनं झालेला प्रकार, त्यामुळे जास्ती तो अनेकांच्या जिवारी लागतो. म्हणून कदाचित शिर्केंच्या परिवाराने त्यात आक्षेप घेतला होता की हे नाही. पण ऐतिहासिक दाखले असे आहेत का शिर्केंच्या भूमिकेबद्दल? नाही, आता हे पहा, मी अनेकदा उघडपणे सांगितलेलं आहे की गणोजी शिर्केंना त्यांनी शत्रूला वाट दाखवली किंवा फंद फितुरी केली असा डायरेक्ट थेट पुरावा कुठेही नाही आहे. पण त्याच्या आधी 2 महिने शिर्के आणि भोसले यांच्यात जे प्रचंड युद्ध झालं होतं त्याची कितीतरी पत्र उपलब्ध आहेत. किंवा संभाजी महाराजांच्या विरोधात रणांगणात तलवार घेऊन त्यांच्या अंगावर जाणारे फक्त शिर्केच आहेत, हे इतिहासच दाखवतो. आता तुमच्या ही जी आहे जयदेव शकावली त्या 24व्या पानावर वर्णन आहे की शिर्के पारखे झाले आणि मग म्हणून त्यांच्यावर कवी कलशांना पाठवले. कवी कलशांचा पराभव झाला म्हणून स्वतः संभाजीराजे शिरकानात गेले. त्यांनी शिर्क्यांना पलवूनी लावले आणि राजे खेळण्यावरी गेले. खेळण्यावरी म्हणजे विशाळगडावर गेले. आणि मग त्या दोघांच्या मध्ये एवढी म्हणजे दुरावा होता की एकमेकाची माणसं गवताच्या किंवा भाताच्या बुचड्यामध्ये घालून जाळून मारण्यापर्यंत सुद्धा संघर्ष झालेला होता. आणि त्यानंतर त्याच विभागात दुर्दैवानं संगमेश्वरला त्यांना कैद झाली. मला एक म्हणजे हा अनेकांना खरं तर पडलेला प्रश्न आहे, म्हणजे आता नवीन छावा सिनेमांतर अनेकांना पडलेला प्रश्न आहे की महाराज औरंगजेबाच्या ताब्यात होते, त्यांना तिथे हालहाल केले जात होते. जवळजवळ हा एक 35-40 दिवसांचा कालावधी होता त्यांना पकडल्यानंतर. म्हणजे तुम्ही त्यांना संगमेश्वरला पकडल्यापासून धरला तर 40 दिवसाचा, आणि नाहीतर मग 30-35 दिवसाचा इथून पकडला तर 1 फेब्रुवारी अकलूजच्या तळावरून पकडला तर कमी होतो. पण तरी टोटल 40 दिवस आहेतच छत्रीच्या ताब्यात गेल्यावर. पाटील साहेब, या काळामध्ये कुठलाच प्रयत्न झाला नाही का संभाजी महाराजांना सोडवण्याचा? एक युद्ध करणे म्हणा किंवा त्यांना तिथून सोडवून आणणे, लढाईच्या माध्यमातून, आक्रमणाच्या माध्यमातून किंवा डिप्लोमसीच्या माध्यमातून काही करार झाला. आता महाराजांकडे जेव्हा वेळ आल्या तेव्हा महाराजांनी तिथे करार केलेत, एक डिप्लोमसी दाखवली त्यांनी. कधी कधी पुरंदरचा तह झाला, लिहून दिलेत, काय परत जिंकलेत ते. असं काही करून स्वराज्याच्या धाकल्याधाऱ्यांना सोडवता नसतं आलं का काही कारणाने? सर सलामत तो त्याच्यामध्ये हे 2 गोष्टी आहेत की जे अनेक जण सांगतात की काय वेळेला ते मद्याच्या प्रभावाखाली होते म्हणून पकडले गेले. हे सगळं झूट आहे. एक मी मुद्दाम कारण सांगेन की संभाजी महाराज ज्या वेळेला पकडले गेले त्यावेळेला मोरोपंतांचे धाकटे भाऊ केशव त्रिमल यांच्या नेतृत्वाखाली आपली मराठ्यांची 15,000ची फौज तामिळनाडूमध्ये लढत होती. म्हणजे राजा कोकणामध्ये आहे आणि त्यांचा एक सरदार 15,000ची फौज घेऊन तामिळनाडूमध्ये लढतो आहे. म्हणजे राजा कर्तव्यदक्ष नव्हता का? होता. संभाजी महाराजांची राज्याभिषेकापासून मोठी ताकद होती ती म्हणजे हंबीर मामा, हंबीरराव मोहिते. मी त्यांना हंबीर मामा म्हणत नाही, खंबीर मामा म्हणतो. तर संभाजीराजे पकडले जायच्या आधी 1.5-2 वर्ष वाईच्या लढाईमध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. जर त्यांच्यासारखा कर्ता पुरुष तिथं असता तर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असता असं मला वाटत नाही. सोडवण्याचा प्रयत्न का नाही झाला? सोडवण्याचे 2 असे किरकोळ प्रयत्न झाले असं सांगितलं जातं. एक 32 शिराळ्याजवळ दीक्षित आहे, दीक्षित फॅमिली आहे. त्याच्यानंतर पुढचा पन्हाळ्याजवळ गाव असलेला आमचा ज्योत्याजी केसकर, त्यांचा एक सहकारी, या 2 ठिकाणी तिथं सोडायचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं. आणि दुसरं एक पुण्याजवळचं गाव त्यांच्या मदतीला धावून आलं, तर हे सोडलं तर कुठेही पुरावे मिळत. फक्त औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केलीच, पण त्याला रिॲक्ट न करून त्याच्यात एक भर सुद्धा आप्त स्वकीयांनीच घातली असं म्हणू शकतो? नक्की आहे. आणि दुसरं असं आहे की जेव्हा त्यांना याच्यापर्यंत आपल्या वडूबुद्रुक किंवा तुळापूरच्या जवळ त्यांची हत्या करण्यात आली तेव्हा सुद्धा 15-17 राजपूत सरदार होते ना औरंगजेबाच्या तळावर. 8-9 मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार होते ना.
त्यापैकी कोणालाच का नाही वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तेजस्वी पुत्राला हा औरंग्या अशा पद्धतीनं छिनून मारतोय म्हणून राग येऊन एकजण पण कोणी का अडवाला नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे. पण ते पण म्हणजे तेव्हा त्यांच्यावरती एक दबाव होता धर्म बदलाचा, तो होता की तुम्ही धर्म बदला, इस्लाम धर्म स्वीकार, असा दबाव होता. म्हणजे ही सगळी मंडळी तर हिंदूच होती ना, त्यांनी तेव्हा त्याला कुठे विरोध दर्शवला किंवा असं काही कुठले ऐतिहासिक पुरावे आहेत का किंवा काय कोणीच नाही? जेवढा आपण औरंगजेबाचा अभ्यास करू ना तर आपल्याला असं आढळेल की औरंगजेब हा फॅनेटिक होता, धर्मवेडा होता, ही गोष्ट खरी आहे. पण औरंगजेब हा जास्त काय होता, राजकारणी होता, खऱ्या अर्थी राजकारणी होता, सत्ताधीश होता. संभाजी महाराजांच्या प्राणापेक्षा त्याचा इंटरेस्ट हा इथले सगळे किल्ले घेण्यामध्ये होता. त्याला असं वाटत होतं, कदाचित वाटत असावं, त्याशिवाय दुसरं कारण नाही आहे की एवढ्या सम्राटाची, एवढ्या मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीचे प्राण आपल्या मुठीत आल्यावर त्यांची धर्मपत्नी, त्यांचे सगळे सरदार धावत येतील, आपल्या पायावर पडतील, गडाबडा लोळतील आणि आमच्या राजांच्या प्राणासाठी हे सगळे किल्ले घ्या असं म्हणतील, असं औरंगजेबाला वाटत होतं. पण मला असं वाटतं की ज्या शक्यता आहेत त्यानुसार संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्यामध्ये एक गुप्त असा पत्रव्यवहार होता. तसं शिवाजी महाराजांचं जे एस्पिनोज खातं किंवा गुप्तहेर खातं म्हटलं जातं ते खूप मोठं होतं. मी तर धाडसानं असं म्हणेन आणि त्याच्यात काही खोटं नाहीये की शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचे जवळजवळ 5,000 हेर होते संपूर्ण भारतभर. याचं कारण असं की महाराज आग्र्यावरून लवकर का सुटले याचं कारण महाराज तिथं जायच्या आधी त्यांचं हेर खात्याचं जाळं होतं तिथे. म्हणजे दर समजा एक 5-7 जण आठवड्याला एक निरोप घेऊन आले तर तिथे कोणीतरी जाणारे आणखी 5-7 जण पाहिजेत, राहणारे तर पाहिजेत. म्हणजे भागानगर ज्याला आपण हैदराबाद म्हणतो, आग्रा म्हणतो, दिल्ली म्हणतो, अशा मोठमोठ्या ठिकाणी 100, 125, 150 माणसं होती त्यांची. आणि औरंगजेबाचे अनेक फौजदार सुद्धा फितूर होते महाराजांना गुप्तहेर म्हणून. तर ह्या असं कुठंतरी एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे येसूबाईंच्या मध्ये आणि संभाजीराजांमध्ये, आणि ते होतं. असं काही लोककथा, काही काव्य सांगतात आणि त्याच्यावर मग मी माझ्या संभाजी कादंबरीमध्ये गुंफण केलेली आहे त्या प्रसंगाची. अच्छा. की येसूबाई येईल आपल्याकडं आणि प्राणासाठी राजांच्या काही द्यायला, सगळे हे राज्य द्यायला तयार होईल असं वाटत होतं. पण महाराजांनी तिला पत्र लिहिलं की हे येसू, अगं थोरल्या महाराजांनी आपल्या कपाळावर हिंदवी स्वराज्य नावाचा जो मोठा कुंकुम टिळा लावलेला आहे, तो महाराष्ट्राच्या भाडावरचा टिळा जपण्यासाठी तू विधवा झालीस तरी चालेल, पण महाराष्ट्र सदवा राहिला पाहिजे. हा दृष्टिकोन येसूबाईंनी स्वीकारलेला आहे. म्हणजे याचा डायरेक्ट एव्हिडन्स तुम्हाला मिळणार नाही, पण येसूबाईंचं जे कृत्य आहे, जेव्हा जुल्फिकार खान रायगडाला त्यांनी वेढा दिला आणि येसूबाईंना अटक होणार होती, कैद होणार होती, हे त्यांना माहिती होतं कोणाला तरी कैद करणार. हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या धीराला, राजाराम साहेबांना, वाघ दरवाजापासून बुरडी, जे मोठे ज्याला आपण म्हणतो ना धनगरांची जी कोकरं ठेवण्यासाठी जे अशा डाली असतात मोठ्या, त्या डालीला दोर बांधून राजाराम साहेबांना बाहेर पाठवलं. का तर मला कैद झाली तरी माझ्या सासऱ्याचं आणि माझ्या नवऱ्याचं साम्राज्य, राज्य टिकलं पाहिजे म्हणून स्वतः तिने स्वतःला अटक करून घेतली, पण धीराला वाचवलं. हा दृष्टिकोन त्या महाराणींचा बघा. तर याच तत्वासाठी, महाराजांच्या सत्वासाठी, म्हणजे महाराजांच्या ह्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायची ठरवली संभाजीराजांनी शेवटी, पण कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि हे उल्लेख आहेत की किल्ल्यांच्या किल्ल्या औरंगजेब मागत होता. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेश किंवा बिहार, ज्याला गडमुक्तेश्वर म्हणतो किंवा अलाहाबाद म्हणतो, इकडे एखादी मोठी जहागीर तुम्हाला आम्ही देऊ, तुम्ही तिकडे जा, महाराष्ट्र सोडा. अच्छा, ही संभाजी महाराजांना ऑफर दिली होती, अशा होत्या ऑफर, महाराष्ट्र सोडा आणि अलाहाबादला जा. तो ते हे कधी कैदेत असताना, कैदेत असताना अशा अनेक ऑफर दिलेल्या होत्या. बरं, हे डॉक्युमेंटेड डॉक्युमेंट त्याचे, म्हणजे
डायरेक्ट डॉक्युमेंट नसलं तरी पत्र आहेत ना, ती पत्रामध्ये उल्लेख आहे डॉक्युमेंटेड की तुम्ही किल्ले द्या आम्हाला आणि मग तुमची आम्ही सुटका करतो. किल्ले द्या म्हटलेलं आहे ना, आहेत ना डॉक्युमेंट. कवी कलशांच्या बद्दलही अनेक जण इतिहासात शंका उपस्थित करतात. काही राजकीय नेते असेल किंवा काही पेशापूर्वी लिहिलं गेलं. नक्की काय कवी कलशांबद्दल तुमचं? अत्यंत चुकीचं आहे. चुकीचं आहे. कवी कलशांची निवड ही आग्र्याच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांची निवड आहे कवी कलशना आपल्या सेवेमध्ये घेण्याची. आणि दुसरं आहे की तुम्ही तुमचा जान देता, प्राण देता हो, आणखी कसला पुरावा पाहिजे तुम्हाला? म्हणून मी म्हणतो ना, संभाजी महाराज एकटे गेले मृत्यूच्या महामंदिरामध्ये. तिथे 17-18 राजपूत होते, 9-10 ब्राह्मण मराठा सरदार होते. त्यापैकी कोणी गेलं का संभाजीराजांचे प्राण वाचवण्यासाठी? यांनी स्वतःचा प्राण दिलेला आहे. प्राणाशिवाय आणखी काय निश्चयावर करायचं सांगा मला. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच नाटकी नसत्या शंका घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये. म्हणून ज्या वेळेला वडू बुद्रुकला मी जातो आणि महाराजांची समाधी पाहतो, त्या महाराजांच्या समाधीकडे जाताना प्रवेशद्वारामध्ये कवी कलश यांचं समाधी आहे. आणि जसं काय असं वाटतं की आपल्या मृत्यूनंतर सुद्धा महाराजांची राखण करत हा त्यांचा मित्र त्या ठिकाणी बसलेला आहे. क्या बात आहे. तुम्ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. नेहमी वारंवार चुकीचे संदर्भ, चुकीचे दाखले याच्यात येतात. औरंगजेबाबद्दलच आता म्हणजे मधल्या काळात कोणी की औरंगजेब हा राजा होता, उत्तम राजा होता, प्रशासक होता, अशी अनेक स्टेटमेंट्स येतात. महाराष्ट्रात आपलं एक नवीन कॉन्ट्रोवर्सी बघतोय आपण की आता औरंगजेबाची कबरच ठेवू नका असंही मागणी काही लोक करतायत. आता मला तुमची 2 मतं, इतिहासकार म्हणून तुमचं मत मला इथे हवं आणि एक लेखक म्हणून सुद्धा. लेखक म्हणून मी पहिलं विचारतो, कारण लेखकाला जितका सक्षम नायक असतो त्याच्या ताकदीचा खलनायक असला तर नायकाची प्रतिभा अधिक उंचावते. औरंगजेब हा महाराष्ट्राच्या इतिहासातला जर आपण सगळ्यात मोठा खलनायक म्हटलं आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे त्या इतिहासाचे नायक आहेत आपल्या, तर त्या जर खलनायकाच्या पूर्णच पाऊलखुणा मिटल्या गेल्या, त्याची कबर उखडली गेली, तर हा सगळा इतिहास आपल्याला ही मांडणी अशीच्या अशी होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला याच्यामध्ये खूप धोके संभवतात. हे पहा, प्रतापगडच्या लढाईवर 100 वर्षापूर्वी कर्नल मोडक या नावाच्या गृहस्थांनी एक अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, जे आता सुद्धा आपल्याला म्हणजे प्रमाणभूत मानावं असं कर्नल मोडकांचं 100 वर्षापूर्वीचा तो ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या कबरीला जागा दिली. शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाच्या कबरीला जागा दिली. आणि त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला, आणि हे सर्वश्रुत आहे, की जेव्हा रावण मरण पावला त्यावेळेला रावणाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रभू रामचंद्र हजर होते. म्हणजे मरणाबरोबर वैर सरतं, मेल्यानंतर वैर करायचं नसतं. तर तो दाखला कर्नल मोडक देतात. आणि त्यांनी कुठून घेतला दाखला? हे आहे ना, जयदेव शकावलीमध्ये आहे. जयदेव शकावलीमध्ये 2 धडधडीत पुरावे आहेत. एक म्हणजे थोरले संभाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू, ज्यांना कनकगिरीला अफजल खानाने मारलेलं होतं एक प्रकारे, त्यांनीच घात केला म्हणून थोरले संभाजी महाराज मृत्यू पावले. त्यामुळं मातोश्री जिजाबाईंचा एवढा राग होता की थोरल्या महाराजांनी त्यांनी सांगितलेलं की मला अफजल खानाची मुंडी पाहिजे आणि मुंडकं पाहिजे. आणि ते मुंडकं ज्या वेळेला या आपल्या सैनिकांनी कापलं त्यावेळेला ते मातोश्रीनी घेतलं आणि ते राजगड जो आहे त्या राजगडाच्या बाले किल्ल्याच्या उंबऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये पुरलेलं होतं. आणि तिथं दिवाबत्तीची सोय ही आपल्या खजिन्यातून व्हायची त्या मुंडक्यासाठी, आणि त्याचा पुरावा आहे जयदेव शकावलीमध्ये. अफजल खानाचं मुंडकं पुरलं होतं, दिवाबत्तीची सोय केली जायची, ती महाराजांच्या याच्यातून केली जायची. पण औरंगजेबाच्या बाबतीत तोच ठेवायचा, कारण औरंगजेबाने ते इतकं हलाल करून मारलं स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना. हे बघा, औरंगजेबानी स्वतःच्या 3 भावांना पण तसंच हालमाग करून मारलेलं आहे. आपले पुतणे, मावस भावांची पोरं वगैरे जी कोणी उद्या मोठी होतील आणि दिल्लीच्या गादीवर हक्क सांगतील, त्या अशा 38 नातेवाईकांना त्यांनी ठार मारलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की अरे, औरंगजेबाच्या त्या कबरीबद्दल तुम्हाला राग येतो, राग येणं साहजिक आहे.
पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या शहाजी महाराजांनी जन्म दिला, ज्या महापुरुषाच्या नावे आरशामध्ये त्याचं रूप पाहून जिजाऊ साहेब आपल्या कपाळाला कुंकू लावत होत्या, त्या शहाजी महाराजांची समाधी 350-400 वर्ष कर्नाटकात उन्हामध्ये करपते आहे. तिकडे तुम्हाला बघवता येत नाही, त्याची तुम्हाला लाज वाटत नाही? त्या तुम्हाला असं वाटतं का की जर काही लोकांचं असं म्हणणं आहे की काही राजकीय नेत्यांचं विशेष करून की जर औरंगजेबाच्या खुणा पुसल्या गेल्या तर उद्या कदाचित महाराजांच्या इतिहासाला पण कुठेतरी एक प्रकारे झाकोळला जाईल, असं वाटतं तुम्हाला? ते साहजिकच आहे होईल ना. असं? उद्या लोक म्हणतील की